evening, friends. Now we will see the remaining part of the story of tea. At last Wednesday, we have seen that tea help us to protect our system against free radicals. Now we will see the further part of the story. Now I will read the passage. For many people, tea is popular drink to have with friends. In many countries around the world, tea drinking is an important social occasion. For many people, tea is a popular drink to have with friends. अनेक लोकांना चहा हे एक पॉप्युलर ड्रिंक वाटतं, म्हणजे लोकप्रिय पेय आहे की जे त्यांना आपल्या मित्रमंडळींसोबत घ्यावयाचं असतं. सो फॉर मेनी पीपल टी इज अ पॉप्युलर ड्रिंक टू हॅव विथ फ्रेंड्स. In many countries around the world, tea drinking is an important social occasion. In many countries around the world, की जगातील अनेक देशांमध्ये टी ड्रिंकिंग की चहापान करणं is an important social occasion हा एक अति महत्वपूर्ण असा सामाजिक प्रसंग मानला जातो. म्हणजे जगातल्या अनेक देशांमध्ये चहापान करण्यासाठी किंवा चहापानाचा हा एक महत्वाचा प्रसंग म्हणून आयोजित केला जातो. जपान, चायना, रशिया अँड कोरिया have special tea ceremonies and traditions. These ceremonies give people time to relax and enjoy the taste and the smell of the tea. Japan, China, Russia and Korea have special tea ceremonies and traditions. Ceremonies means public or religious occasions. You can see the word on the blackboard. Ceremonies means public or social religious occasions, की ज्याला आपण समारंभ म्हणतो. सेरेमनीज म्हणजे समारंभ. की जपान, चीन, रशिया आणि कोरिया या देशांमध्ये की चहा पाण्यासाठी खास समारंभ आयोजित केले जातात किंवा समारंभ आयोजित करण्याची परंपरा स्थित आहे. These ceremonies give people the time to relax and enjoy the taste and the smell of the tea. So these ceremonies, हे जे चहापानाचे समारंभ आहेत, टी सेरेमनीज आहेत, यामुळे काय होतं, पीपल गेट टाइम टू रिलॅक्स अँड एन्जॉय, की लोकांना रिलॅक्स होण्यासाठी आणि एन्जॉय करण्यासाठी. काय एन्जॉय करण्यासाठी? द टेस्ट अँड द स्मेल ऑफ द टी, की चहाची चव आणि चहाचा स्वाद हा एन्जॉय करण्यासाठी लोकांना वेळ मिळतो. मोस्ट पीपल इन जपान बिलॉंग टू अ टी क्लब वेअर दे गो एव्हरी वीक टू टेक पार्ट इन द टी सेरेमनी. सो मोस्ट पीपल इन जपान बिलॉंग टू अ टी क्लब, म्हणजे जपानमधील बहुतांशी लोक हे काय आहेत, तर टी क्लबचे मेंबर आहेत, टी क्लबचे सभासद आहेत. वेअर दे गो एव्हरी वीक टू टेक पार्ट इन द टी सेरेमनी, की ज्या ठिकाणी ते दर आठवड्यातील एका दिवशी त्या टी सेरेमनीच्या ठिकाणी जातात. म्हणजे या जपानमधले कितीतरी लोक हे टी क्लबचे सदस्य आहेत आणि आठवड्यातून एकदा ते या
टी सेरेमनीजला म्हणजे चहा समारंभाला उपस्थित राहतात. ऑर्डिनरी पीपल also feel that tea ceremonies are spiritual occasions that are closely associated with their religion. Tea, they say, is a healthy, enjoyable and stimulating drink full of good qualities. It reduces loneliness and calms your heart. It is a comfort in everyday life. So ordinary people also feel that, means in Japan, ordinary people also feel that tea ceremonies are spiritual occasions. Spiritual means connected with human spirit. The word you have to look at on the blackboard. Spiritual means connected with human spirit, म्हणजे माणसाच्या मानवी मनाच्या मानवी अंतःकरणाशी जोडलेला, म्हणजेच त्याला आपण आध्यात्मिक असं म्हणतो. स्पिरिच्युअल म्हणजे काय? आध्यात्मिक. की ऑर्डिनरी पीपल, की सर्वसामान्य लोक, जपानमधले सर्वसामान्य लोकांना काय वाटत असतं? टी सेरेमनीज आर स्पिरिच्युअल ओकेजन्स, की चहा पानाचे हे जे समारंभ आहेत हे काय आहेत? एक आध्यात्मिक प्रसंग आहेत. दॅट आर क्लोजली असोसिएटेड विथ देअर रिलिजन, की जे समारंभ अगदी त्यांच्या धर्माशी काय केलेले आहेत? बांधले गेलेले आहेत किंवा धर्माशी जोडले गेलेले आहेत. म्हणजे जपानमधल्या लोकांना या चहा समारंभ, चहा पानाचे जे समारंभ आहेत ते कसे वाटतात? धार्मिक समारंभाशी जोडलेले आहेत किंवा आपल्या धर्माशी जोडलेले आहेत असं त्यांना वाटतं. म्हणजे चहाविषयी इतकी त्यांची जवळीकता निर्माण झालेली आहे. टी, दे से, इज अ हेल्दी, एन्जॉयबल अँड स्टिम्युलेटिंग ड्रिंक. स्टिम्युलेटिंग, द वर्ड यू हॅव टू सी ऑन द ब्लॅकबोर्ड. स्टिम्युलेटिंग मीन्स उत्तेजित करणारा. इन इंग्लिश what is the synonym? Stimulating means encouraging. Stimulating means encouraging. So Japanese people say that tea is a healthy means आरोग्यदायी, enjoyable आनंददायी and stimulating drink म्हणजे उत्तेजित करणारा असं पेय आहे. चहा हे एक आरोग्यदायी, आनंददायी आणि उत्तेजित करणारं असं एक पेय आहे. विच इज फुल ऑफ गुड क्वालिटीज, की ज्याच्यामध्ये सगळ्या काय आहेत? गुड क्वालिटीज आहेत, सगळे चांगले गुणधर्म आहेत. इट रेड्युसेस लोनलीनेस अँड काम्स युअर हार्ट. आणखी काय म्हणणं आहे जपानीज लोकांचं? इट रेड्युसेस लोनलीनेस. लोनलीनेस एकाकीपणा, रेड्यूस कमी करणे. तर हा चहा काय करतो? लोनलीनेस रेड्यूस करतो, म्हणजे एकटेपणा कमी करतो. अँड काम्स युअर हार्ट, आणि तुमच्या अंतःकरणाला शांतता देतो. काम मीन्स शांतता, म्हणजे तुमच्या अंतःकरणाला तो शांतता देतो आणि तुमचा एकटेपणा कमी करतो. इट इज कम्फर्ट इन एव्हरीडे लाईफ, आणि रोजच्या जीवनामध्ये चहा हा एक आरामदायक गोष्ट आहे. इट इज अ कम्फर्ट इन एव्हरीडे लाईफ, म्हणजे रोजच्या जीवनामध्ये चहा हा एक आरामदायक गोष्ट आहे असं जापनीज लोकांचं म्हणणं. मेनी कोरियन्स टुडे स्टील हॅव टी सेरेमनीज फॉर इम्पॉर्टंट ओकेजन्स including special birthdays and anniversaries. Many Korean today still have tea ceremonies. की आजही अनेक कोरियन लोक काय करतात? टी सेरेमनीज म्हणजे चहाचे समारंभ ठेवतात. कधी? फॉर इम्पॉर्टंट ओकेजन्स, काही महत्वाच्या प्रसंगी
कोरियन लोक काय करतात, चहापानाचा समारंभ आयोजित करतात. इन्क्लुडिंग स्पेशल बर्थडेज, मग कधी कधी ठेवतात ते बर्थडे असेल त्यावेळेला, किंवा अॅनिव्हर्सरीज. अॅनिव्हर्सरीज मीन्स द डेट्स ऑफ इम्पॉर्टंट ऑर स्पेशल इव्हेंट्स, म्हणजे एखाद्या महत्वाच्या किंवा खास घटनेची तारीख, त्याला आपण काय म्हणतो, अॅनिव्हर्सरीज. जनरली आपण वर्धापन दिन यासाठी हा शब्द वापरतो. अॅनिव्हर्सरीज म्हणजे वर्धापन दिन. In most areas of China, tea is made in small clay teapots. At tea ceremonies, cups are only half filled. The Chinese believe that the rest of the cup must be filled with friendship and affection. In most areas of China, tea is made in small clay teapots. की चीनमध्ये अनेक ठिकाणी, अनेक भागामध्ये काय केलं जातं, चहा हा मातीच्या टीपॉट मध्येच बनवला जातो. ऍट टी सेरेमनीज कप्स आर ओनली हाफ फिल्ड. आणि ज्यावेळेला चहाचा समारंभ असतो त्यावेळेला चीनमध्ये चहा किती भरला जातो, हाफ फिल्ड. कप कसे भरले जातात, अर्धेच भरले जातात. वाय? द चायनीज बिलीव्ह दॅट द रेस्ट ऑफ द कप मस्ट बी फिल्ड विथ फ्रेंडशिप अँड अफेक्शन. कारण चायनीज लोक काय श्रद्धा ठेवतात, काय विश्वास ठेवतात, रेस्ट ऑफ द कप, उरलेला जो अर्धा कप आहे, अर्धाच कप चहाने भरायचा, अर्धा रिकामा ठेवायचा. का तर अर्धा उरलेला कप कशाने भरणार आहे, फ्रेंडशिप अँड अफेक्शन, मैत्री आणि प्रेम यांनी उरलेला अर्धा कप भरला जातो, असं चिनी लोकांचं म्हणणं आहे किंवा त्यांची श्रद्धा आहे, त्यांचा विश्वास आहे. Okay students, we shall stop here.